ना आपला आजचा हा जो मंगल पर्व सुरू झाला आहे, काल वसुबारस आणि आज आपला धनत्रयोदशीचा जो दिवस आहे दिवाळीचा, तो दिवाळीचं सगळ्यात जास्त महत्त्व तर आपल्याला माहिती आहे की अंधारातून प्रकाशाकडे म्हणून आपण पणत्या, दिवे, रोषणाई, आनंदोत्सव साजरा करतो. जे काही कष्ट केले ते सगळे कष्ट आणि पूर्ण झाले याचा आनंद म्हणजे दिवाळीचा सगळ्यात मोठा हिंदूंचा सण आहे. आणि दीपोत्सव, दीपावली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देवळांमध्ये काय, घरामध्ये काय, दिव्यांच्या शिवाय, रोषणाईच्या शिवाय महत्त्व नाही. आणि हा दिव्यांचा सण असलेला हा आपला हिंदूंचा अतिशय महत्त्वाचा सण, त्याला खूप मोठी शास्त्रीय आधारही आहे आणि त्याचा आनंदही काही वेगळा आहे. कारण अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल तर यो छोटासा जो दिवा आहे तो दिवा म्हणजे एका दिव्यापासून दुसऱ्या दिव्याला लावत जाणे असा अर्थ आहे. आणि त्याच्यातून एका दिव्यातून दुसरा दिवा लावल्यावर या दिव्याचंही कमी होत नाही आणि त्यालाही पूर्णत्व प्राप्त होतं. अशा प्रकारचे हे दिवे लावत जायचं आहे, ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवायचा आहे, असा हा सगळ्यात महत्त्वाचा हिंदूंचा सण आहे. आणि आज जो दिवस आहे तो धनत्रयोदशीचा दिवस आहे. धनत्रयोदशीचा दिवस असल्यामुळे ओम नमो भगवते, त्याचा श्लोक आहे, ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय रोग निवारणाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णवे नमो नमः. आणि महाविष्णूचा असा जप झाल्यानंतर येणार आहे ते लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाचं महत्त्व वेगळं पैशाच्या दृष्टीने. या ठिकाणी ज्ञान या अमृत कलश हातात घेऊन उभा आहे. ज्या व्यक्तीला जे पाहिजे ते तो देतो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये लोक पैसा मागतील, पैसा देईल. नंतर आपण प्रकृती मागू, प्रकृती मिळेल, कारण धन्वंतरी आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदान करण्याचं काम या कलशातूनच होणार आहे. त्यामुळे आपण म्हणतोय की दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते. माझे काही जे कळत नकळत झालेली जी पापं आहेत आणि त्याचा सगळ्यांचा नाश कर तू, त्यासाठी माझी शरणागती मी पत्करलेली आहे. आणि शरणागतीला पत्करल्यामुळे देव खुश होईल आणि आपल्याला अमृत कलशातून त्याचं ते पापनाशक सगळं त्याचं रूप प्रगट होईल आणि आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. असा हा अतिशय मोठा भव्य दिव्य दीपोत्सव आपला साजरा सुरू होतो आहे. अभ्यंगस्नान आज झालेलं आहे. त्या सगळ्यासाठी सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आचार्य, त्याचा आणखी एक महत्त्वाचा श्लोक आहे, किती बोलावं तितकं थोडं आहे त्याच्यावर. आचार्य देववैद्यम सर्वसिद्धिप्रदायकम. देववैद्य आहे, धन्वंतरी आहेत. आचार्यम देववैद्यम सर्वसिद्धिप्रदायकम आरोग्यम मे प्रदायंतम धन्वंतरी नमाम्यहम. समुद्रमंथनाग्रे धन्वंतरी महर्षिभिः अमृतम च महौषध्यम मुद्रुदम पृथ्वीतले. विष्णू पुराणामध्ये म्हटलं आहे. म्हणजे या प्रकारचे सगळीकडचे अमृत घेऊन आपल्यासमोर, अमृत कलश घेऊन धन्वंतरी उभा आहे. आता त्यातलंच आपलं हे जे योग वसिष्ठ आहे ते ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आणि ते मिळत असताना या सगळ्या लोकांचे, ऋषींचे, देवतांचे आशीर्वाद आपण नेहमी वेगवेगळ्या सणांमधून घेतच असतो. तसा हा सगळ्यात मोठा दीपावलीचा जो सण आहे, त्या सणाच्या सगळ्यांना अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपलं जो योग वशिष्ठ चालू है, यह योग वशिष्ठ ग्रंथ में अभी एक कथा आने वाली है. कथा के द्वारे अगर हमको किसी ने समझाया तो हमें ज़्यादा अच्छा लगता है और ज़्यादा हमारा ध्यान भी उसके तरफ जाता है. खाली ज्ञान 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 ऐसा अगर पढ़ेंगे तो ज्ञान हमें लेना ठीक नहीं लगता, समझता भी नहीं और देना अपना उधर ध्यान भी नहीं जाता. लेकिन अगर वो कथा के द्वारे बताएंगे, कोई कथा अगर हम उनकी सुनेंगे तो हमें बहुत अच्छा लगता है, मन को प्रसन्नता मिलती है. और वो कथा से हम खुद को देखते हैं, उस कथा में हम खुद को देखते हैं. ऐसी कुछ आया, उसका संबंध आया तो हमें ऐसा लगता है कि है ऐसा सच है, क्योंकि कथा हमें बहुत अच्छी लगती है. वैसी लीलावती की कथा हमने सुनी, कितने दिन चली वो लीलावती की कथा. और लीलावती के साथ हमने सब ने ब्रह्मांड में भ्रमंती भी की, क्योंकि वो जैसे जैसे बताते हैं वैसा वैसा हम कल्पना करते हैं. और कल्पना के बाद ऐसे लगता है अच्छा, सूक्ष्म शरीर का ज्ञान देने के बाद सूक्ष्म शरीर का ज्ञान दे रहे वशिष्ठ जी और हमें खुद को वहाँ लेके जा रहे हैं. ऐसे ये ग्रंथ की महिमा है, क्योंकि वो कथा है.
उस कथा में जैसे लीलावती को सरस्वती देवी ने सब कुछ ज्ञान दिया, कैसे दिया, हम भी उसके साथ वो ज्ञान लेने का प्रयास कर सकते हैं, क्योंकि लीलावती की जगह हम अपने को लगते हैं। किसी का वियोग अगर हुआ तो वो वियोग का हमारे जीवन पर क्या असर होना चाहिए, और क्यों कुछ हमें संपत्ति मिली, धन मिला, प्रसिद्धि मिली, उसका भी हमारे ऊपर क्या परिणाम होना चाहिए। ये इतना बड़ा संदेश, यानी शीतोष्ण सुख दुखेशु जो गीता में भगवान बोलते हैं, वो संदेश उन्होंने कथा के रूप में दिया, और वो हमें बहुत अच्छा भी लगा। ऐसे लगता है वो कथा खत्म होना नहीं चाहिए। ऐसे प्रकार की एक कर्कटी राक्षसी की कथा आज प्रारंभ हो रही है। राक्षसी की भी कथा हो सकती है। हम अगर बोलते हैं रावण की कथा हो रही है, रावण और राम का युद्ध हुआ, ये सब हमें लेकिन रावण दशग्रंथि ब्राह्मण था, विद्वान था, शिव का भक्त था, बहुत अच्छे गुण थे उसमें। एक अगर उसका नहीं, एक अवगुण अगर छोड़ा, अहंकार अगर छोड़ा उसका, तो बाकी सब वो अच्छा था। अगर वो अहंकार नहीं रहता तो हम उसकी पूजा करते, लेकिन वो अहंकार ने उसका घात किया है। लेकिन कुछ ना कुछ ब्राह्मण है, तत्व है उसमें पूजा की है, शिव की आराधना है, शिव भक्त है, दशग्रंथि ब्राह्मण, इतनी अच्छी क्वालिटी है, तो उसकी कथा हो सकती है। लेकिन उसकी भी कथा हुई तो राम का हम नाम लेते हैं, उसका नाम नहीं लेते, लेकिन कथा हुई। लेकिन उसकी जगह कर्कटी राक्षसी, जो राक्षसी है, उसको कुछ ज्ञान नहीं। राक्षसी यानी प्योर राक्षस। हम रावण को राक्षस कहते हैं, लेकिन रावण हमें मालूम है कितना अच्छा है। लेकिन ये जो कर्कटी राक्षसी की भी कथा हो सकती है। किस लिए दी होगी ये कथा, क्या होगा इस कथा में, हम कल्पना कर सकते हैं क्या, नहीं कर सकते, क्योंकि राक्षस की क्या कथा बताने वाले हैं। इसमें भी बहुत, लेकिन वो एक साथ हमें सुनना पड़ेगा, एक दो पार्ट में नहीं समझेगा, लेकिन हम साथ में अगर लास्ट में हम फिर से मैं जब रिवीजन लूँगी तो तब उसमें वो सब कथा भाग हमें समझ में आएगा। लेकिन कर्कटी राक्षसी की जो कथा, उसका भाग 1 आज शुरू कर रहे हैं। वो बोल रहे वसिष्ठ जी, रामा, लीलावती आणि पद्मराजा या श्रेष्ठ राजकुलातील पती पत्नींनी देवी सरस्वतीच्या कृपेने अनेक जन्मांचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेतले। हमने सुना, हमने देखा, हमने पढ़ा और हमने अनुभव भी किया लीलावती की कथा। अतींद्रियांच्या द्वारे अतींद्रियांच्या प्रांतात प्रदेश करून तेथील अनुभवांचा आत्मज्ञान करून घेतले आणि शेवटी जीवनमुक्ताची अवस्था प्राप्त केली। उन्होंने जीवनमुक्त अवस्था प्राप्त की, लीलावती ने, उसको सब ज्ञान हो गया। कैसे हो गया, वो खुद सरस्वती देवी उसको लेके जा रही है ब्रह्मांड में, जहाँ जहाँ वो देख सकती है सूक्ष्म रूप से उसने देखा, ये हमने देखा। जगताचे खरे स्वरूप काय आहे, माणसाचं मन काय आहे आणि त्याचं खरं श्रेय आत्मज्ञानात आहे, इत्यादीचं महत्त्वाचं विवरण आपण पाहिलं। ये जो सब जग है, जग में हम रह रहे, हमारा कल्याण किस में है, हमारा मन क्या चीज़ है, मन क्या देखता है, मन क्या सोचता है, बुद्धि क्या पढ़ाती है, ये सब हमने लीलावती के कथा में सुना। ये लीलावती की कथा सुनने के बाद अभी उलट परिस्थिती है। या उलट परिस्थितीतल्या, आता लीलावती चांगली आहे, तिची तपश्चर्या केली आहे, लीलावतीने तपश्चर्या करून, तपश्चर्या करने के बाद सरस्वती प्रसन्न हुई है ना, ये हमें मालूम है। कितने 12 साल तक उसने तपश्चर्या की, तब उसके सामने देवी प्रकट हुई है। लेकिन इस बात क्या है, ये राक्षस कुलामध्ये जन्माला आलेली हिंस्त्र भयंकर राक्षसीची कथा है। कुछ भी अच्छा नहीं है, कर्कटी राक्षसी में कुछ भी अच्छा नहीं है। तपश्चर्या नहीं, उसका मन अच्छा नहीं, उसकी बुद्धि अच्छी नहीं, कुछ भी अच्छा नहीं है, कुछ अच्छा नहीं है उसका। लीलावती के विपरीत, रावण के विपरीत ये व्यक्ति रेखा हमारे सामने किसी भी ग्रंथों में नहीं आई होगी। जो योग वशिष्ठ में सब तरफ से बता रहे, वो कैसे भी हो उनको ज्ञान होना चाहिए। क्या क्या बातें बताएंगे वो बता नहीं सकते। वो बोल रहे हिंस्त्र है, पशु के समान है, ऐसी राक्षसी, तपश्चर्या का तो नाम ही नहीं, नरमांस भक्षक, आदमी को खाती थी और सदा अतृप्त अवस्थेमध्ये फिरणारी, सतत उसको तृप्तता मालूम ही नहीं, तृप्तता उसकी होती ही नहीं थी, अतृप्त राक्षसी, ऐसी राक्षसी की ये कथा है। सर्व प्राण्यांना मारून खाण्याच्या इच्छेने तप केलाय। वो क्या बोल रही है,
कि मुझे सबको समाप्त करना है। जो भी प्राणी दिखेगा वो प्राणी मैं खा लूँगी। पूर्णता नहीं है उसके जीवन में, पूर्णत्व नहीं, समाधान नहीं। आज खा लिया, इतना खा लिया, इतना बस नहीं, मुझे और चाहिए, और चाहिए, इतना चाहिए कि एक भी प्राणी जगत में नहीं रहना चाहिए। देखो क्या आकांक्षा है उसकी। अच्छा भी अति हो सकता है, बुरा भी अति हो सकता है। उसकी इच्छा, जो भी प्राणी मेरे सामने आएगा वो मैं खा लूँगी, एक भी प्राणी पृथ्वी पर बचना नहीं चाहिए। इतनी भयंकर। आता कल्पना करू, राक्षसीण आहे, भयंकर आहे, अतृप्त आहे आणि जो दिसेल त्याला खायचं आहे, काहीही मनाचा प्रश्न नाही। जसं आपण म्हणतो रोबोटसारखं मनाचा प्रश्नच उद्भवत नाही। कोणाला कसा इजा द्यायचा हे तिला शिकवायची गरज नाही। इकडे आपल्याला एखाद्या प्राण्याला जर त्रास झाला, आपल्याकडून एखाद्याला धक्का लागला, तो हमें बहुत दुख होता है। लेकिन ये जो राक्षसी है, दूसरों को दुख देना ही उसका जीवन है। आता काय असेल याच्यात अतिशयोक्ती, दूसरों को दुख देना। मग त्याच्यासाठी तिने उस लिए ऐसा करना चाहिए, मुझे ये सब मिलना चाहिए। क्या सब प्राणी को मिलना चाहिए, मुझे खाना चाहिए, तब मुझे तृप्ति मिलेगी। और वो बोल रही है मुझे तृप्ति भी नहीं चाहिए, मुझे ऐसा ही जीवन चाहिए, मस्त खाते रहना, दूसरों को तकलीफ देते रहना और मुझे आनंद उसमें आते रहना, और वो आनंद कभी खत्म नहीं होना। काय भयंकर आहे ही राक्षसी। सगळ्यांना नरमांस भक्षक आणि माणसांना खाणारी, प्राण्यांना खाणारी। आणि उसने डिसाइड किया कि अगर हम तप करेंगे, अभी किसके लिए तप करेंगे, कि मुझे ये सब मिलना चाहिए। जो जब मेरे मन में आएगा ये प्राणी मुझे चाहिए, वो प्राणी मुझे खाने के लिए चाहिए, उसको तकलीफ दे के खाऊंगी मैं। उसको तकलीफ होना चाहिए तब मैं खाऊंगी, और उसकी तकलीफ देखकर मुझे बहुत आनंद होगा। काय कॅरेक्टर आहे। असं कोणतंही कॅरेक्टर आपण कोणत्या तरी ग्रंथामध्ये पाहिलं आहे का? कधीच नाही। कारण कधीही आपण चुकीच्या गोष्टींना मान्यता देत नाही आणि वाचत नाही। उसने क्या किया, जैसे शूर्पणखा ने अपना रूप बदला और राम के सामने अच्छे रूप में, सुंदर रूप में आई, वैसे उसने अच्छा रूप लिया, तपश्चर्या करना प्रारंभ किया, और तपश्चर्या करते करते उसने बीच में जब उठेगी तो संहार करते चली। 10 मिनट बैठी, 15 मिनट बैठी, तपश्चर्या किस लिए, ऐसा प्राणी मेरे सामने आना चाहिए। और वो तपश्चर्या का फल तो मिलता ही है। किसी भी तरह से फल, तपश्चर्या करो, कुछ ना कुछ हम मांगो, वो फल मिलता है। उसको मिलता क्या, कि मुझे इसको मारना है, ऐसे प्रकार का व्यक्ति मेरे सामने आना चाहिए। वो तपश्चर्या फलती गई और उसको ऐसी व्यक्ति मिलती गई। ऐसे ही जो राक्षसी है, पर इतना होने के बाद भी उसको समाधान नहीं हुआ, अतृप्तता। आध्यात्मिक मार्ग में ही खाली तृप्तता है, बाकी किसी भी मार्ग में तृप्तता नहीं है। कितना भी मिलो, कितना भी खाओ, उसने खाया होगा, किसी को भी खाया होगा, कितना भी खाया होगा, उसको तृप्तता नहीं। फिर उसको क्या हुआ, एक दिन याचं एक्झॅगरेशन मनात आणायचं। तिने मनात आणलं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि वर्षानुवर्ष नुसती खात सुटली आहे, दुसऱ्यांना मारत मारत खात सुटली आहे। पण बघा, इतकं खाऊन सुद्धा आपण तरी त्या मनाने बरे, कि थोड़ंसं पाप होता है अपने हाथानी, मग एकदम जागृति। हमारे हाथ से जो पाप होता, मन से, हाथ से, बुद्धि से कुछ ना कुछ पाप होता, हमें मालूम, ऐसे लगता है अंदर ये अच्छी बात नहीं है, कुछ भी नहीं होता वैसे कुछ भी पाप हम करते नहीं, लेकिन तो भी अंतर मन से आवाज़ आती है, कुछ ना कुछ गलती हो गई होगी, माफ़ी, क्षमा मांग लो भगवान से। ऐसा हमारा जो हृदय बोलता है ना, वही हृदय उसका बोलने लगा। क्या बोला, उसको एक दिन पश्चाताप हुआ, पश्चाताप उसको हो गया, और उसको ऐसा लगने लगा ये सब कुछ गलत है, इतना गलत मैंने किया, ये अच्छा नहीं, क्योंकि मैं कितना भी खाती हूँ ना तो मुझे समाधान नहीं मिलता। उसको ध्यान में आ गया, समाधान नहीं मिला तो ऐसा ही जीवन जीती रहूँ क्या। राक्षसी बोल रही है, ऐसा मैं खाते जाऊंगी, मुझे समाधान नहीं, तो मैं ऐसा ही जीते रहूँ, क्या फ़ायदा है उसका। ऐसा मन में आना राक्षस के, ये बहुत बड़ी बात है। हमारे मन में आया तो ठीक है, क्योंकि हमारा पाप भी नहीं, हमें जो सुख और दुख मिलते उसके हिसाब से हम थोड़ा विचार करते, अच्छा ठीक है, ये सुख दुख सब खत्म करना है और हमें आत्मज्ञान के तरफ बढ़ना है, ऐसा हमारा मन बोलता है। लेकिन इसको
इतना खाने के बाद उसको एक दिन अचानक पश्चाताप हुआ और उसके लगा इसमें कुछ अर्थ नहीं है, वो मुझे आत्मज्ञान होना चाहिए, मुझे ऐसा नहीं चाहिए, ऐसा जीवन ही मुझे नहीं चाहिए की जो खाके मुझे समाधान नाही मिल रहा. तो नीच परिस्थितीतून आपला उद्धार कसं करून घेतला. ऐसी नीच योनी थी उसकी, इतनी नीच योनी. पशु योनी तो भी ठीक है, पशु योनी अच्छी है क्योंकि वो उसके प्रारब्ध का फल भोगता है और पशु प्रारब्ध का फल भोगने के बाद निकल जाता है. ये तो राक्षस के जन्म में आई है, बुद्धि है उसको, लेकिन उसको ऐसे लगा नहीं 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 ये बात ठीक नहीं चल रही मेरे जीवन में, ये बिल्कुल ठीक नहीं चल रही है. तो उसको ऐसी नीच स्थिति मानसिक, पशु योनि नीच नहीं है, शूद्र योनि नीच नहीं है, क्योंकि वो प्रारब्ध के हिसाब से भोगने के लिए आए हैं. ये तो इतनी नीच है कि बुद्धि होने के बाद भी खा रही है. इतना खाया इतना खाया इतना, बोलते हैं ना 100 चूहे खा के बिल्ली चली हज करने, ऐसी बात है उसकी. वो बोल रही मुझे नहीं अच्छा लग रहा ये सब, इतना खराब 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 देखने के बाद वो बोल रही की मुझे अच्छा नाही लग रहा. अरे कोणत्याही वेळी आत्मज्ञान होऊ शकतं हे वसिष्ठांना या ठिकाणी सांगायचं आहे. कितीही पापं केली आहेत, किती पाप आहे. नरजन्मामध्ये येऊन पापांचा घडा म्हणजे जसा वाल्याचा वाल्मिकी झाला ती अवस्था आहे. पण वाल्याचा वाल्मिकी वेगळी अवस्था आहे, ही राक्षसी योनीतली आहे. मग राक्षसी योनीतली असल्यामुळे ती खाणारच आहे. राक्षस योनि में है, उसने खाना गलत है क्या? नहीं. राक्षस योनि के होने के बावजूद भी उसको आत्मज्ञान की प्राप्ति करने की इच्छा हुई. म्हणजे आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे म्हणायला लागेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आहे आणि तेच तिच्या मनात आलं. तिने निर्माण केलेले तात्विक प्रश्नांचं जाळं गुरफटवून टाकणाऱ्या इतिहासात प्रसिद्ध असलेली ही मनोरंजक कथा आता सावधानपणे ऐका. इतिहास में प्रसिद्ध है, हमने अगर नहीं भी सुनी होगी लेकिन इतिहास में ये कथा प्रसिद्ध है. वो कथा आप सुनिए. वो इतिहास, उसके जो प्रश्न है, जो वो प्रश्न वो जो पूछ रही है, उसके उत्तर जो उसको मिल रहे हैं, ये सब सुनने जैसा है. कर्कट प्राणी सादृशात कर्कटो नाम राक्षसः बभूव तज्जा कृष्णा कर्कटी कर्कटाकृती. रामा, निरनिराळी नावे धारण करून प्राण्यांना छळणाऱ्या मारणाऱ्या राक्षसांची अनेक कुले आहेत. हमने बहुत राक्षस कुल देखे हैं जिसमें लोगों को मार के खा के गिरा के उसको वो खाते हैं और अपना जीवन व्यतीत करते हैं. ऐसे अनेक कुल है, एक नाही. जसे ऋषींची कुळ आहे, जशी मानवांची कुल परंपरा आहे, तशी राक्षसांची सुद्धा आहे. त्यातलं उसमें से त्यातील कोणी गोरी तर कोणी काळी, कोणी पिवळी शरीर धारण करतं. त्यापैकी एक काळा प्रचंड गोलाकार पोट आणि लांब लांब पसरणारे हातपाय असणारा असा कर्क म्हणजे खेकड्याच्या आकाराचा एक राक्षस होता. उसमें काले रंग का बहुत प्रकार के राक्षस हमने देखे हैं. हम कल्पना भी कर सकते हैं कौन कौन से प्रकार के राक्षस हमने देखे हैं, फोटो में देखे हैं, हमने सुने हैं, पुराण में सुने हैं. उसमें से काला कलुटा और खेकडा, कर्क, खेकड्याच्या आकाराचा हा मोठाच्या मोठा राक्षस म्हणजे कर्करास आपण म्हणतोच ना, खेकड्याची रास आहे, त्याचा मोठा काळा कभिन्न आणि त्याच्या आकृतीवरूनच त्याला कर्कट नाव दिलेलं आहे. किती भयंकर आहे तो. त्याचे डोळे मोठे, आंखें बड़ी बड़ी, काला काला और कर्क के आकार का वो जो राक्षस है, कर्कट नाव पण या राक्षसाची हुबेहूब त्याच्यासारख्या बांध्याची असणारी मुलगी कर्कटी नावाने प्रसिद्ध आहे. उसकी लड़की है कर्कटी, वो भी काली काली, बड़े बड़े आँखों वाली और कर्कट के आकार की ऐसी उसकी लड़की, जो अभी तक उसने ये ऐसा किया है. त्याचं वर्णन जास्त करायची गरज नाही, आपण कल्पना करू शकतो. जसं अति चांगल्याचं वर्णन आपण करू शकत नाही ना, तसं वाईटाचे वर्णन करू शकत नाही, पण कल्पना करू शकतो किती भयंकर असेल ती. तिचा जन्म म्हणजे कुल, उसका कुल ही ऐसा था. राक्षसों का कुल है. राक्षसों का कुल होने के बाद सब कुछ हाथ में है, शक्ति है. शक्ति का उपयोग करके दूसरों को कितनी तकलीफ दे सकते उतनी तकलीफ वो देना चाहती है. और तकलीफ के बाद, दूसरों को तकलीफ देने के बाद उसे बहुत आनंद मिलता था. ऐसी उसकी परंपरा थी. लेकिन क्या बात हुई मालूम नहीं, इसलिए वो कथा हुई. इतना सब आनंद लेते हुए उसको लगा ये सब सच्चा नहीं है, इसमें सच्चा सुख नहीं है. दुःखातही वाटणं आणि सुखातही वाटणं महत्त्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. उसको लगा ये सब अच्छा नहीं है,
तो उसको वो जो कर्कटी राक्षसी वो कर्कट की लड़की थी. हिमालयाच्या उत्तरेकडील प्रदेशात कर्कटीची वस्ती होती. हिमालयाच्या उत्तरेकडे तिची वस्ती वो रहती थी. तिला विषुचिका, पटकी, कॉलरा, महामारी, अन्याय बाधिका अशी आणखी 2 नावं होती. नाम भी देखो उसकी कौन सी है, विषुचिका. म्हणजे पटकी, कॉलरा आणि महामारी हे जे रोग आहे, हे जे रोग आपल्याला होतात त्या रोगांच्या नावाने ती प्रसिद्ध होती. म्हणजे हे जे रोग आपल्यावरती आक्रमण करतात ते राक्षसच असतात एक प्रकारचे. त्या राक्षस कुळातली वेगवेगळे रोग ती देणारी आणि स्वतः पूर्ण संपवून टाकणारी अन्याय बाधिका अशी आणखी कितीतरी नावं होती. अशा प्रकारच्या नावांची ती कर्कटी राक्षसी. या नावांचा अर्थ तुझ्या पुढे ध्यानात येईल. वशिष्ठ म्हणतात आहे, ये जो मैं बता रहा हूँ, ये जे नाम, उसका स्वरूप, उसका वर्णन, उसका कर्म कैसा है, ये सब उसके नाम में लिखा है. उसके नाम का अर्थ तुझे आगे ध्यान में आ जाएगा कथा में. ती राक्षसी ताडमाडासारखी उंच आणि उग्र, वर्णाने इतकी काळी की अमावस्येची रात्र तिच्या रूपाने आकाराला आली की काय असं वाटायचं. इतनी काली कलुटी कि अमावस्या भी फीकी लगेगी. इधर हम देवताओं का मुख का वर्णन करते हुए पूर्णिमा का मुख बोलते हैं. देवी को देखने के लिए जाते हैं तो पूर्णिमा के दिन जाते हैं. कितना मुख कमल सुंदर दिखता है पूर्णिमा के दिन. पूर्णिमा यानी प्रकाश और अमावस्या यानी अंधकार, और अंधकार भी कम पड़ेगा. इतना काला रंग उसका कर्कटी राक्षसी का है. आपको समझ में आता होगा मुझे क्या बोलना है. काले का अतिरेक और सफ़ेद का भी अतिरेक पूर्णिमा, और इधर काले का ये जो कर्कटी राक्षसी ऐसी है, भयंकर इतना काला रंग है उसका. तिला पाहून वाटते रखरखीत शुष्क त्वचा, उसका स्किन जो है एकदम फीकी कोरडी, और लाल भडक डोळे आणि हात पाय बारीक बारीक आणि रंग काळा. अशा प्रकारची ती. इतका भयंकर आहार तिचा होता. तिचे शरीर प्रचंड असल्यामुळे तिला पुरे पडेल इतका आहार मिळण्याची मोठी पंचायत पडेल. उसको क्या खाना चाहिए, क्या खाएगी, इतना खा सकती थी. भीमाचं वर्णन आहे थोडक्यात. किती खात होती, इतना खा सकती थी जितना हम नहीं खा कोई भी नहीं खा सकता. राक्षस कुल की है वो, बहुत खाना चाहिए, और खाना भी कौन सा, ये वाला. तो क्या खाएंगे. तिचा जठराग्नी पण कायम भडकलेला असे आणि भुकेने ती नेहमी तडफडत असे. पोटामध्ये सतत भूक लागलेली, मध्ये अपूर्णता. सब ऐसे हर बार उसको भूख लगी रहती. रात दिन वो खाती रहती, और खाने के बाद भी उसकी भूख की तृप्ति नहीं होती. इतना खाना, आने दो आने दो. काय वर्णन आहे. मग अंधकार असाच आहे. काळा रंगाचा जरी विचार केला भयंकर आहे. आपण खाली जमिनीच्या आतमध्ये गेलो काळा कोळसा आहे, वर गेलो हलकेपणा आहे. आता हा जो राक्षस आहे ते राक्षस जड तत्व आहे. जड म्हणजे इतकं तत्व आहे तमोगुणी की त्या तमोगुणीचं वर्णन खरंच आपल्या मनात फक्त राक्षस रूपाने केलं तरी पुरे आहे. अशा प्रकारची ती राक्षसी. आता त्याच्या विरुद्ध विचार केला, थोडासा विचार अगर हम करेंगे तो ऐसा था क्या रावण. नहीं, रावण पढ़ा लिखा ब्राह्मण दशग्रंथी ब्राह्मण था. कुछ एकाध दो अवगुण जो है उसके कारण राम को जन्म लेना पड़ा. इधर क्या है, एक भी गुण नहीं है, पूरे अवगुण है. तो राम वगैरह नहीं आए ना. राम को समझा रहे वो खुद का आत्मविकास करेगी या खुद मर जाएगी, उसका खुद करेगी. उसके लिए भगवान नहीं आते. इतनी खराब, इतना खाना उसका ज़्यादा, और दूसरों को तकलीफ दे के खाने वाली ये जो कर्कटी है. कर्कटी की कथा क्यों बता रहे, कर्कट की क्यों नहीं बता रहे, क्योंकि कर्कट ने आत्मज्ञान के तरफ देखा भी नहीं मुड़ के. उसका वही चालू रही था. उसकी लड़की यही करने वाली, लेकिन उसको ऐसा लगा ये कुछ ठीक नहीं, ये कुछ मुझे अच्छा नहीं लगता, मुझे तृप्ति चाहिए, मुझे तृप्ति चाहिए. ये जो गुण मानव का, देवों का है, वो उसके मन में जागृत हुआ. तो फिर जम्बुद्विगताम सर्वान गिरामी जनान यदि अनारतम अनुश्वासम जलराशिम इव आर्णवः. समुद्र ज्याप्रमाणे निरनिळ्या प्रदेशातून येणाऱ्या नद्यांचे सर्व पाणी एकटाच घट्ट करतो, त्याप्रमाणे या जम्बूद्वीपातील सर्व प्राण्यांना एकदम खाऊन टाकावं असं मला वाटतं. समुद्र जैसा पानी को लेता है, नदियों के पानी को लेता है, सब नदियाँ उसकी तरफ आती है. किती चांगले आहेत आपले. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. अशा पद्धतीने आपण सांगतो. जेव्हा आपण सद्गुणांचं प्रदर्शन करतो,
जब हम देव भगवान के बारे में बोलते हैं, आकाशात पतितम तोयम, कितनी अच्छी बात है। जहाँ से भी नदी आई, कैसी भी भक्ति करो, कि किसी भी प्रकार की भक्ति करो, आप मेरे ही पास आने वाले हो, ऐसे भगवंत बोलते हैं वो श्लोक में। और इधर करकटी के बारे में क्या हो रहा है, जितना भी जो भी कुछ है, जो भी कुछ जम्बू द्वीप पर है, यहाँ पे जितने भी लोग हैं, जितने भी प्राणी हैं, वो सब मेरे ही मुंह में जाने चाहिए। और मेरे ही मुंह में जाने के बाद मेरा पेट तृप्त होगा। कितने भी हो, किधर से भी आओ, मेरे ही मुख में जाने चाहिए। कितनी भी मीमांसा कठिन है। जो भी खराब है, जो भी प्राणी है, वो सब मेरे लिए है। उनको खाने को मन करता है, सबको खत्म करने को मन करता है। काय आशा आहे ही, कशी वृत्ती आहे ही, अशा वृत्तीची ही करकटी। असे केले तर माझी भूख भागेल। ऐसा अगर किया, किसी ने नहीं खाना चाहिए। उसमें मेरा भाई नहीं, उसमें मेरा पिताजी नहीं, कोई नहीं, किसी ने नहीं खाना चाहिए। जो भी इधर देखता है, वो जो भी दिखता है, वो सब मेरा आहे। आता याच्याशी कसं तुलना करणार आपण म्हणू वाईट शक्ती अशीच असते, सगळं माझंच आहे म्हणते। अशा प्रकारची ही करकटी आहे। सबको अगर खाऊंगी तो मेरी भूख खत्म हो जाएगी, इसलिए उसको ऐसे लगता है सब खा लूँगी। जशी मेघजलाच्या वृष्टीने पाण्याची तहान संपते, जसा बारिश के बाद पृथ्वी को अच्छा लगता है, वैसे उसको लगता है ये सब खाने के बाद मुझे तृप्ती मिलेगी। आणि येन केन प्रकारेण देहाचे रक्षण करणे ही गोष्ट शास्त्राला संमत आहे। तिचं डोकं पा काय चाललंय, त्या डोक्यामध्ये ती विचार करते कि हमारा शरीर हमें अगर मिला है, शरीर की रक्षा करना मेरे धर्म है। मेरा जो शरीर मिला है, वो शरीर को भूख है और भूख पूर्ण होने के बाद ही मेरा शरीर ठीक रहेगा। वैसे तो देखो, इतना खाने के बाद भी कितनी बारीक हूँ, यानी उसके खाली हड्डियाँ दिख रही है। इतना खाने के बाद भी जाता कहाँ है, काली कलोटी। हम कल्पना कर सकते, बड़ी नहीं है बहुत ज़्यादा, लेकिन उसकी भूख ज़्यादा है। ऐसा लगता है कि खाना चाहिए, क्योंकि मेरा शरीर पुष्ट होना चाहिए। अजून तर ती हडकुळीच आहे, हडकुळी आहे आणि पुष्ट करायचं आहे। खाऊन अंगी लागत नाही आहे। कुठे जात आहे ते सगळं खाल्लेल्या लोकांचा विनाश करत करत खाते आहे, आणि कुठे जात आहे तिच्या पोटात कळत नाही। कल्पना आली किती भयंकर तिचं रूप आहे। पण येथील सर्वच लोकांना एकदम खाऊन टाकलं कसं शक्य होईल। हमें ना इन सब लोगों को एकदम अगर मैं खा सकूंगी तो मेरी तबीयत ठीक हो जाएगी, और तब मुझे तृप्ति मिलेगी, क्योंकि मैं ऐसी बारीक हूँ। लठ्ठ व्हायचं आहे। आणि मनाला कशी पटवते पहा, राक्षस असून सुद्धा। मुझे पुष्ट क्यों होना है, क्योंकि देह की केयर करना मेरा काम है। मुझे अगर देह मिला है तो देह को पुष्ट तो करना चाहिए। किती चांगले संकल्प करते पहा मनातल्या मनात। चांगल्या गोष्टींचा सुद्धा विपर्यास हे राक्षस कसे करतात। तर मग एकदम खाल्ल्याने काय होणार आहे, हे एक जे खाते, एक जो देख के मैं खा रही हूँ ना, उससे मेरी तृप्ति होने। 10 भी मानवों को खाया तो मुझे तृप्ति नहीं। ऐसा करती हूँ, सब के सब खा दूंगी, सब के सब एक टाइम मुझे मिलना चाहिए। इसके लिए तब जय जय रघुवीर समर्थ, सब आदमी मुझे एक समय मिलने चाहिए। जब ऐसा होगा, ऐसा मैं तो कर नहीं सकती, लेकिन ऐसा अगर तब करने के बाद हुआ तो मेरी तृप्ति होगी। वाह, काय विचार आहे। जे लोक औषधींचे सेवन, तपश्चर्या, दानधर्म, पूजा, मंत्रानुष्ठान, ईश्वरोपासना वगैरे कल्याणकारक उपायांनी आपले रक्षण करतात ना, त्यांना उपद्रव देण्याचे सामर्थ्य कोणात नसते। असं होतंय, मैं जहाँ देखती हूँ ना, तो थोड़े खराब लोग जो दिखते हैं तो वो मैं खा सकती हूँ। जो खराब है, वो जो दान धर्म नहीं करते, वो पूजा नहीं करते, वो अच्छे नहीं है। वो जो अच्छे हैं, जो अच्छे लोग हैं, दूसरों का हित चाहते हैं, वो लोग मेरे तरफ आ ही नहीं सकते। मैं उनको खा नहीं सकती, क्योंकि मेरी शक्ति उनके तरफ। आपला किती चांगला फायदा आहे या ठिकाणी। म्हणजे राक्षस जर कोणी असेल, राक्षस योनीतलं, तर आपल्याजवळ येऊ शकत नाही। ही सगळ्यात मोठा संदेश आहे या ठिकाणी। वो देखती थी, वो अच्छा आदमी, मुझे खाना चाहिए उसको, लेकिन मैं खा नहीं सकती। क्या करूँ उसके लिए? और अगर उसको नहीं खाऊंगी तो मुझे तृप्ति कैसे? मुझे सब चाहिए, अच्छा बुरा सब। जसं होळीमध्ये आपण जाळून टाकतो ना, तसं मला सगळे पाहिजे। पण जे तपाचरण करतात, जे पूजा करतात, जे चांगले लोक आहेत, जे त्यांच्या आनंदामध्ये राहिलेले असतात, त्यांना मी काहीच नाही करू शकत आहे।
ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, आणि ते जोपर्यंत मी खात नाही, उनको अगर मैं नहीं खाऊंगी तो मुझे तृप्ति नहीं मिलेगी. ही वासना किती जबरदस्त आहे. आणि ते कल्याणकारक उपाय त्यांचे चालू असतात. श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत असलेल्या लोकांच्या समोर माझी काही ताकद चालत नाही. मग देवा म्हणजे काय म्हणत असेल ती आता माहीत नाही. वो बोल रही है मुझे ये सब खाना है तब मुझे तृप्ति होगी और मेरा जठराग्नि तृप्त होगा, अशी वाईट आस घेऊन ती आता काहीतरी करणार आहे. तपः करोमि परमम अखिनैव चेतसा तपसैव महोग्रेण यद दुरापम तद आप्यते. मग मन खिन्न न होऊ देता अति तीव्र खडतर तपश्चर्या करायला सुरुवात केली पाहिजे. मेरा पेट नाही भरला. या ठिकाणी एक संदर्भ असा देऊ. आपण काय म्हणतो, मला काही नाही खायला मिळालं तरी चालेल, मुझे कुछ भी नहीं मिला तो भी चलेगा. व्रत करना यानी उस दिन कम खाना, कम खाकर भगवान के पास बैठकर भगवान का गुणगान कर कर भगवान को प्रसन्न करने की अच्छे आदमी की इच्छा है. वो बोल रही मेरा ऐसा तो नहीं होना चाहिए. मेरा तीव्र तपश्चर्या किस लिए है कि मैं तपश्चर्या तो करूँगी, उसके साथ वो खाते भी रहूँगी, वो भी खाते रहूँगी, तपश्चर्या करती रहूँगी, और एक साथ मिलना चाहिए ये भी मांगूंगी. कौन सा देव होगा मालूम नहीं, उसके सामने किसकी प्रार्थना कर रही है मालूम नहीं. ऐसे करने के बाद मुझे जो लग रहा है वो पूरा होगा. ऐसा अगर मैं करूँगी तो मेरे मन में जो एक साथ सबको खाने की इच्छा है वो मेरी पूरी होगी, क्योंकि मैं उसके लिए तपश्चर्या कर रही हूँ. थोड़े दिन के लिए 10 मिनट जब तपश्चर्या करूँगी तो 10 मिनट मेरा मुंह बंद रहेगा ना खाने का, वो मेरा तप है. बोल रही वो कि मैं कुछ न खाऊंगी तो वो मेरा तप है, वो मान्य होना चाहिए. वो तप का परिणाम क्या चाहिए, मुझे बहुत सारे प्राणी चाहिए, सब अच्छे बुरे. जो राम का नाम ले रहा है, जो अच्छा है, वो आदमी भी मेरे पास आना चाहिए. उसको खाने के बाद ही मुझे तृप्ती मिलेगी. पण नाश होऊ शकतो का सत्याचा आणि चांगल्या लोकांचा, देवाच्या? नाही. तर या सगळ्या पदार्थांनी ती असा विचार करून जगातील सर्व प्राण्यांना मारून खाऊन टाकण्याच्या हेतूने तप करण्यासाठी ती हिमालय पर्वताच्या अत्यंत दुर्गम अशा शिखरावर जाऊन पोहोचली. हे किती त्याचं बॅकग्राऊंड आहे. ये बैकग्राउंड बता रही हूँ खाली वो करकटी का. आगे इतनी सुंदर कथा है उसकी, उसके जीवन में कैसा परिवर्तन क्या करती है, कैसा बदल होता है, इसीलिए तो कथा हुई, अन्यथा करकट की कथा नहीं हुई. करकटीची तपश्चर्या आणि वर प्राप्ति. देखो भगवान उसको भी प्राप्त हुए. कौन सी शक्ति उसको प्राप्त हो गई. देखो एखादा प्रचंड काळाभर मेघ आकाशातून येऊन वर थांबावा तशी ती त्या पर्वत शिखरावर दिसत होती. पर्वतावर जाऊन बसली, पर्वत के ऊपर जाके बैठी. उसका ही ध्यान करना है उसको. उसके ऊपर जाके बैठी और ऊपर जाके दिखी कैसी वो, जैसा आकाश में काला ढग आता है. आकाशात काळ्या ढगासारखी दिसू लागली. इतकी उंच जाऊन बसली. उंच गेल्यानंतर काळी कुट्ट असल्यामुळे, तिला शरीर नसल्यामुळे जसा काही काळा कुट्ट ढग त्या पर्वतावरती जाऊन बसला अशी दिसायला लागली. म्हणजे तपश्चर्या करण्याची सुद्धा पद्धत पहा कशी आहे. इकडे तपश्चर्या करती, डोळे योगमुद्रेत बसतील, जसं सकाळी सरांनी सांगितलं तसे योगमुद्रा करणारी व्यक्ती. आणि हे तप करणारी व्यक्ती कशी असेल, अवास्तव पसरली असेल, हातपाय पसरून बसली असेल मस्त, आणि काळ्या कुट्ट रंगाची अशी आकाश त्या पर्वतावरती जाऊन बसली. तर खालून असं दिसत होतं की जणू काही तो पाण्याने भरलेला ढग आहे की काय, अशा पद्धतीने ती वर जाऊन बसली. उसने एक पैर पर खडी रही. तपश्चर्या म्हणजे काहीतरी तर करावं लागेल. एका पायावर उभी राहिली. तिने आपले सगळे शरीर स्थिर केले. तिने दोन्ही नेत्र बुबुळे एकात्र केली, ऊर्ध्वमुख झाली. तेव्हा चंद्र सूर्यच आपली गती टाकून एके ठिकाणी उभे राहिले की काय असा भास होऊ लागला. सुमनताई त्या ठिकाणी म्हणतात, जब उसने आंखें एक तरफ लाई तो ऐसे लगा चंद्र सूर्य त्या ठिकाणी उभे. इतके मोठे मोठे तिचे डोळे, इतके मोठे मोठे तिचे डोळे, आणि ते सगळे एकत्र आले की काय. म्हणजे तिचं भयंकर वर्णन आपण कल्पना करू. इसका जो भयंकर स्वरूप है, हम उसका वर्णन चिंतन नहीं करना है. चिंतन अच्छी बातों का करना है, लेकिन वर्णन हम मन में तो कर सकते हैं. कैसी दिखती होगी वो ऊपर जाके बैठी और तप कर रही है. किसके लिए? बिल्कुल हेतु अच्छा नहीं है. हेतु अगर अच्छा नहीं होगा तो क्या होता हमें मालूम है. हेतु अच्छा है तो जो भी करे उसको अच्छा परिणाम मिल सकता है, लेकिन हेतु ही अगर बुरा है तो उसका परिणाम क्या होगा हमें मालूम है.
ऐसा भास ऐसा लग रहा है कि जैसे चंद्र सूर्य एक तरफ आ रहे और वो दोनों आंखें एक तरफ मिल गई हैं. अशा रीतीने तपश्चर्या करण्यात कित्येक दिवस, महिने, वर्ष उलटून गेली. पर्वतावरील एखाद्या जड शिळेमुळे ती तशीच उभी राहिली. मग त्या उभी राहिली तो वो ऐसा रूप देख के ब्रह्मदेव वहाँ से जा रहे थे. ब्रह्मदेव देख रहे कितने दिन से ये जो जीव है वो जीव तपश्चर्या कर रहा है. उसके सामने से ब्रह्मदेव गए. सत्य लोकातून ब्रह्मदेव आले आणि तिथून तिच्या समोरून निघून गेले. त्यांनी बघितलं कुछ न कुछ तो यहाँ अलग है. तपश्चर्या कर रही है राक्षसी होके भी. जो कोई भी जीव है उसको उन्होंने ब्रह्मदेव उनके सामने से गए. ही ऐकत असताना मध्येच रामाने शंका विचारली. आता ही गोष्ट आपल्या मनात म्हणजे आपण जे बघतोय वर्णन बघतोय तसंच त्यांनी वर्णन रामांनी जेव्हा वसिष्ठांच्या तोंडून ऐकलं तेव्हा रामांनी शंका विचारली. राम ने पूछा, भगवन ती राक्षसी दुष्ट स्वभावाची असताना ब्रह्मदेव तिच्यावर कसे प्रसन्न होऊ शकतात. ब्रह्मदेव तिच्याजवळ कसे येऊ शकतात. इतकी वाईट आहे. किती वाईट वर्णन केलं आज आपण. अंधकारातून प्रकाशाकडे जायचं आहे म्हटल्यावर अंधकाराचं वर्णन झालं आज. हमें अंधकार छोड़ के प्रकाश की तरफ जाना है तो पहले अंधकार भी समझना चाहिए. थोडासा विचार करू बरं यावर. आपण याच्यातले बरेच वाईट गुण बहुत सी गलतियां हम भी करते हैं. बहुत से ऐसा ही स्वभाव अशा प्रकारचा स्वभाव ती खाते आपण दुसऱ्यांना त्रास देतो. मानसिक आणि शारीरिक त्रास देतो आपण कळत न कळत. तो स्वभाव आपला नाही का. हा पण जर विचार केला माणसाने अज्ञानात का असे ना आपल्याला कळतंय ही गोष्ट हमें समझ में आता है ये बात अलग है. लेकिन जो मूल ऐसे लगता है इसको तकलीफ़ दो उसके उलट है. उसको तकलीफ़ देना नहीं उसको अच्छा कुछ देना ये हमारा स्वभाव है. लेकिन वो भूल के हमारी जो बुद्धि है हमें गलत करने को लगाती है. वो मूल स्वरूप वो राक्षसी के रूप में सामने आया है. तो ऐसी गलत काम करने वाली राक्षसी उसके लिए ब्रह्मदेव आएंगे. हमें भी वैसा ही लग रहा है. ऐसा अगर होगा तो ऐसा कैसे हो सकता है. ब्रह्मदेव कैसे आ सकते हैं. रामांनी प्रश्न विचारला. त्यावर प्रश्न वसिष्ठांनी उत्तर दिले. रामा हे तिच्या तीव्र तपश्चर्येचे फळ आहे. वो क्यों आए ब्रह्मदेव. शिव भोले भी नहीं आहे. ब्रह्मदेव आला. ब्रह्मदेव तर सत्यदाता आहे. ब्रह्मदेव तिच्या तीव्र तपश्चर्येमुळे आले. आता याचं उत्तर आपल्या मनात काय मिळवायला पाहिजे आपण कि इतकी त्यांची कुलं झाली राक्षसांची. राक्षस कुल से आई है वो. कर्कट उसके पिता है. लेकिन इतने कुलों से आए हुए राक्षस होने के बाद किसने तपश्चर्या की. बोलो किसी ने तपश्चर्या नहीं की. जसं आपण रघुकुल म्हणतो रघुवंश म्हणतो मग त्या रघुवंशामध्ये किती तपश्चर्याचा प्रमाण आहे तेव्हा कुठे रामांचा जन्म आहे. तो या ठिकाणी ह्या कुल हम अगर इनका कुल देखेंगे कर्कटिका तो कर्कटिका पूरा कुल है. उसका साम्राज्य है जंगल में. कितने लोग उसके पहले हो गए. किसने तपश्चर्या की. बोलो वशिष्ठ राम को पूछ रहे किसने तपश्चर्या की. तो इसने तपश्चर्या की तो फल तो मिलना चाहिए. कर्कट ने की नहीं. कर्कट के पिता ने की नहीं. कर्कट के प्रपिता ने नहीं की. किसी ने भी तपश्चर्या नहीं की. ये बेचारी कर रही है. मालूम नहीं क्यों हो रहा है ये सब कुछ. लेकिन इसलिए ब्रह्मदेव को आना पड़ा. नहीं तो वो कुल उसका वैसे ही चलते रहता जैसा अपने पिता का है. लेकिन वैसा नहीं होने वाला. वो तपश्चर्या एक पैर पर खड़ी है. इतनी भूखी जिसको बहुत खाना है उसने खाना थोड़े देर के लिए तो छोड़ा है. ये सब तपश्चर्या हेतु कुछ भी हो लेकिन तब तो किया है एक पैर पर खड़े रहकर. तो हमें आना है. जो कोई जो कर्म करेगा उसको फल देना हमारा कर्तव्य है. क्योंकि हमारे मन में क्यों है इसको क्यों मिल रहा फल ये तो खराब है. नहीं सबको मिलना चाहिए. वो साधु की कथा हमने सुनी कि जो साधु की कथा में साधु एक एकादशी का व्रत करने वाला व्यक्ति एकादशी का व्रत का उसकी समाप्ति थी तो उसको खाना देना था. किसी को तो भी ब्राह्मण को खाना देना है इसलिए उसकी समाप्ति का दिन आया. सामने से एक साधु आया. साधु के जैसा वेश बना के एक व्यक्ति आया और साधु का वेश बना के आया. इसको इतना आनंद हुआ हमारा द्वादशी व्रत फल मिलेगा. साधु को बोला आओ महाराज उनके पैर धोए और खाने को बैठो. हमारा भोजन ग्रहण करो और हमें आशीर्वाद दो. तो साधु जैसा ही भोजन पे बैठा तो उसने इतनी गलत बोलने लगा भगवान के बारे में कि भगवान अच्छा नहीं है. भगवान बिल्कुल ख़राब करता है. भगवान को कुछ समझता नहीं है.
ऐसा ऐसा बोलने के बाद वो खाने लगा। तो ये एकादशी व्रत करने वाला व्यक्ति बोला कि मैंने एकादशी व्रत की समाप्ति है मेरी, और मैं भगवान की गलतियाँ आप निकाल रहे हो और भगवान को गालियाँ दे रहे हो, ये मुझे अच्छा नहीं लगता। उसने वो साधु जो खा रहा था, जो खाना खाते खाते जो बोल रहा था भगवान को, उसकी वो जो अन्न है छीन लिया। बोला मैं नहीं, आपको खाना नहीं देना चाहता। ये हमारी बुद्धि है ना, क्योंकि मैंने एकादशी का व्रत किया और आप ऐसे भगवान को गालियाँ देने के बाद मैं आपको कैसे दे सकता हूँ व्रत? कुछ भी गलती नहीं है उसमें। लेकिन आकाशवाणी हुई, तब आकाशवाणी होती थी, आकाशवाणी हुई तो उसमें भगवान का आवाज़ उसको सुनाई दिया, क्योंकि वो ब्राह्मण था, उसको आवाज़ सुनाई दिया। वो बोल रहा, वो मुझे गालियाँ दे रहा है मुझे गालियाँ। मुझे समझता नहीं, मुझे सब समझता है कि कौन क्या बोलता है, लेकिन मैं उसको खाना भेजता हूँ ना, वो उसने खाना उसके पेट में जाना चाहिए, इसीलिए तो आपके पास भेजा था। आपका व्रत था और आप ही उसको खाना दे सकते थे। उसको खाना देने की जवाबदारी मेरी है, ये मुझे मालूम है। आप कौन होते हैं उसका खाना बंद करने वाले? बाप रे, किती मोठी गोष्ट आहे ही। मैं खाना देना चाहता हूँ, आप नहीं देने वाले कौन है और मुझे गालियाँ देता, वो मेरा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाला फळ देण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे, कारण त्याचं कर्म जसं असेल तसं फळ. त्यांनी काहीतरी केलं असेल म्हणून त्याला जेवण देण्याची जबाबदारी भगवंताची आहे आणि तो देतोय, आणि तू कोण आहे नाही म्हणणारा? किती मोठी गोष्ट कळली. आपल्याला वाटलं की हा ब्राह्मण बरोबर आहे, या ब्राह्मणाचं एकादशी व्रत असताना तो कसा अशा राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाला जेवण देईल. पण नाही, ते सुद्धा द्यायची जबाबदारी देवाची आहे. ते सगळं करेल देव. आत्मज्ञान होईपर्यंत तुमची सगळी जबाबदारी तो घेईल, आणि त्याला सुद्धा जेव्हा जाणीव होईल तेव्हा कुठे त्याला ते त्याचं पटेल. पण मी बाकी माझं काम सोडणार नाही. आपल्याला जर एखादी रागाने बोललं, कोणी काही बोललं, आपण म्हणतो नाही मला तुमचं काहीच करायचं नाही. या ठिकाणी देव म्हणतोय अरे तिने तपश्चर्या केली आहे, मग तपश्चर्या केली आहे तर फळ देणं भाग आहे. किती मोठेपणा आहे देवाचा. म्हणून ब्रह्मदेव आलेला आहे. कळलं का मुद्दा मला काय म्हणायचं आहे? ब्रह्मदेव राक्षसांच्या समोर सुद्धा का आले? त्याच्या कर्माचं फळ तो घेईल, पण त्याच्या तपश्चर्याचं फळ देण्याचं काम माझं आहे. बापरे, हा दैवी गुण आज आपल्याला शिकला पाहिजे. या ठिकाणी दैवी गुणाचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे आणि वाईट लोकांना सुद्धा फळ देणार आहे, पण त्याच्यातूनच त्याची आत्मप्राप्ती होणार आहे हे आपल्याला पुढे हळूहळू कथेतून कळणार आहे. मग त्यावर वसिष्ठांनी उत्तर दिलं, रामा तिच्या तपश्चर्याचं फळ आहे ते. जसं त्या ब्राह्मणाने त्या साधूनी शिव्या जरी दिल्या तरी त्याला जेवण देण्याची जबाबदारी देवाची आहे, शिव्या दिल्या तरी. तसंच हिनी तप केलं ना, हिच्या तपाला फळ देण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तपाने असाध्य वाटणारी कोणतीही गोष्ट साध्य होते. त्या राक्षसीवर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि याच्यात काही अष्ट नाही. अग्नी सर्वांना भाजणारा असला, विषारी असला तरीही तो तप करणाऱ्याला बाधू शकत नाही. तपस्तेज त्याहून प्रखर असते, तर मग अशा प्रकारे केलेल्या दारुण तपस्येला असाध्य काय आहे? त्यामुळे उसने जो तपश्चर्या की जैसी लीलावती ने की, तो तपश्चर्या करने के बाद सरस्वती प्रसन्न हुई, तो राक्षसी को भी प्रसन्न हुई. एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा की राक्षसीवर का प्रसन्न झाली? कारण इतके त्यांच्या पिढ्याने पिढ्या वाईट काम करणारे लोक होते. त्याच्यातून तिने निदान वाईट हेतूने का होईना पण तप तर केलं. वाईट हेतूने केलं, पण त्या तपाला परिणाम देण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि तिला म्हटलं माग, तुला काय मागायचं आहे. किती मोठ्या हिंदू धर्म किती व्यापक आहे हे यावरून कितीतरी बोलू शकतो आपण यावरती, की वाईट काम करून तपश्चर्या करून सुद्धा देवाला प्रसन्न करून घेतलं आणि तरीसुद्धा तिला आत्मज्ञान झालं. नंतर तिने स्वतःला पूर्ण बदलवून टाकलं. तर आपण नाही बदलवू शकणार स्वतःला? इतकी राक्षसी वृत्तीची व्यक्ती जर बदलू शकते तर आपण त्याच्या मनाने बरेच साधे आहे. इतके वाईट आपण नाही आहे. ब्रह्मदेवाला पाहताच त्या राक्षसीने त्याला मनाने नमस्कार केला. वो नमस्कार करना, नमस्ते करना भी ये साधी बात नहीं है. किसी के सामने हाथ जोड़ना एकदम सीधी बात नहीं है. उसको तपश्चर्या का फल मिला, सामने ब्रह्मदेव प्रकट हो गए तो उसने नमस्कार किया. आता नमस्काराचं फळ अतिशय उत्तम आहे आणि ज्याला मागतोय फळ तो ब्रह्मदेव आहे, तो काही राक्षस नहीं है. राक्षसी वृत्तीचा एखाद्याचा जर तिने तांत्रिक विद्या केली असती, अगर उसने तंत्र सीखा होता और तंत्र से राक्षस को प्रसन्न किया होता तो अलग बात रहती.
वो नमस्कार भी नहीं करती, लेकिन उसने तपश्चर्या भगवान की, भगवान प्रकट हुए और भगवान को उसने नमस्कार किया। अब इसका अच्छा ही परिणाम होने वाला है। आज का दिन ही ऐसा है कि अंधकार से प्रकाश की ओर हमें जाना है। तो इतना अंधकार, इतनी इतनी काली कृतियाँ, सब कुछ इतना तकलीफ देने वाला जो आत्मा है उसका क्या होगा। आता तिने आपली भूक, आणि मग तिने सांगितलं, नमस्कार करताना सांगितलं, काय म्हटलं तिने, वो बोल रहे आपली मेरी भूक खतम होनी चाहिए। देवाला म्हणते, देवा मला की माझी भूक आता शांत झाली पाहिजे। मुझे अभी जो मेरी इतनी भूख, जठराग्नि मेरा तप्त है, वो तप्त शांत करने की जवाबदारी आपकी है। और क्या, तृप्तीचा ढेकर देऊन समाज, आणि मुझे अभी ऐसा ढेकर देना है कि जो मैं तृप्त हो गई, अभी इतना खा लिया, सब लोग खत्म हो गए, अच्छे बुरे सब मेरे सामने आके पटक दो। भगवंताला यांना काय म्हणते, ब्रह्मदेवाला, की जे काही असतील ते रामनाम करतात ना, जे कृष्णाचं नाम घेतात, ते सगळे माझ्याजवळ आणा। आता मी नाही आणू शकत म्हणून तप केलं। बरं, बारीक गोष्ट लक्षात घ्यायच्यातून, जे मी करू शकत नाही ते तुम्ही करा म्हणते। आपण असं म्हणतो की नाही बरेचदा, हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या, वाईट वृत्तीने मागतात, ते सुद्धा देव देतो, पण त्याचा काय परिणाम होतो त्याचा नंतर आपल्याला परिणाम कळतो की ते मिळूनही समाधान मिळालं नाही। तसं ती म्हणते, रामनाम घेणारे, कृष्ण नाम घेणारे, दत्त दत्त म्हणणारे, किंवा जे काही तुमचे चांगले लोक आहेत ते सगळ्यांना पकडा। माझे तर मी इकडचे पकडतेच आहे सगळे, ते माझ्याजवळ येतात आहे, पण जे रामनाम घेतात ना त्यांच्याजवळ मी जाऊ शकत नाही, त्यांना पकडा, खिचा आणि माझ्याजवळ आणा। मी एवढं खाते आणि तृप्ततेने ढेकर देते। किती भयंकर आहे हे सगळं। आणि ही गोष्ट म्हणून ऐकायला ठीक आहे, प्रत्यक्षात जेव्हा ती घडत असेल तेव्हा काय अवस्था असेल। आणि ब्रह्मदेव कसा आहे, शांत आहे। ते म्हणतात, हो तथाच तू, तसंच होणार आहे। या आपल्या मनाशी ती म्हणाली, आता माझ्या बरोबर लक्षात आले आहे, सगळ्या जगात अगदी अल्प काळात सूक्ष्मरूप घेऊन संचार करता येईल आणि लोकांच्या शरीरात नकळ शिरून त्यांचे प्राण घेता येतील, अशा प्रकारचं रूप मला दे। मग ती महामारीचं नाव आहे ना, त्या दिवशी नाव कोणतं, पटकी, कॉलरा, महामारी। पटकी, कॉलरा, महामारी असं जे नाव त्यांनी दिलं आहे, ते नाव म्हणजे ही राक्षसी आहे। आणि त्या राक्षसीने सांगितलं, त्या माणसांच्या शरीरात घुसते मी आता, आणि त्या माणसांच्या शरीरात घुसून त्यांना मारून टाकते, आणि मारल्यावर खाऊन टाकते। आणि मग हवे ते, मग मी सर्व पदार्थात राहू शकली पाहिजे। ती वर काय मागते आहे बघा, मी सगळ्या पदार्थात राहू शकली पाहिजे, म्हणजे वाईट। नंतर मी माझ्या हवेतही राहू शकली पाहिजे, म्हणजे व्हायरल। आता हे सगळं ज्ञान आपल्या योगवसिष्ठात आहे। व्हायरल सगळं जे होतं ते राक्षसीचा रूप आहे म्हणे। मी पदार्थात राहू शकली पाहिजे, म्हणजे बुरशी। नंतर रोगजंतू संचार, कोणत्याही दृष्टीला न पडता, म्हणजे अमिबा। न दिसणारे रोग, न दिसणारे जे आहेत ना, ते कुणाला दिसणार नाही अशा रूपात मला राहू दे, असा वरती ब्रह्मदेवाला मागते। आणि तेव्हा मी रोग जंतुरूप जीवसूचिका, म्हणजे सजीव सुई व्हावं, असे मला बाह्य आश्रय म्हणून लोहसूचिका, लोखंडी सुईचे रूप असावे। म्हणजे लोखंडी स्वरूप आणि जीवसूचिका म्हणजे आतमध्ये जाणारं, म्हणजे इंजेक्शनसारखं मी आतही गेली पाहिजे, आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या रोगांनी पछाडून टाकलं पाहिजे। मी इतके वाईट विचार करते आहे, इतके वाईट विचार करते सगळ्यांच्याबद्दल, वाईट आणि चांगल्यांच्या मध्ये पोटात जो आपल्याला होतो की नाही त्रास, जेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, पटकी, कॉलरा, व्हायरल आहे, आणि हे असे अमिबा, बॅक्टेरिया, अशा प्रकारचं रूप मला दे। आणि हे मला रूप देऊन मग असं ब्रह्मदेवाने दोन्ही प्रकारचं होईल तुला म्हणे। तू लोहसूचिका पण होशील आणि तू जीवसूचिका सुद्धा होशील, असा ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला। कधी कधी असं वाटतं या लोकांनी विचार करायला पाहिजे। जसा एकादशीच्या ब्राह्मणाच्या दिवशी आपल्याला वाटलं की विचार करायला पाहिजे होता, त्याला न देता असं कोणी विचार नसतं करत। प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळं भोगावी लागतात, आणि ते भोगत असताना जी कथा होते त्या कथेतूनच नवीन माणसं शिकत असतात। ती कथा काय असेल, किती रंग घेणार आहे ही कथा, आता हे आपल्याला या सुरुवातीवरून तरी कळलं असेल असं मला वाटतं। आणि आज तिला ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिला आहे की ती दोन्ही प्रकारची होशील। तू दोन्ही प्रकारची, म्हणजे लोहसूचिका आणि जीवसूचिका, अशा दोन्ही प्रकारचे वर तिला दिले। मग ती आता व्हायरल आणि सगळ्या प्रकारच्या रोग स्वरूपामध्ये प्रगट होणार आहे, आणि प्रत्येकाला खाऊ शकणार आहे, जे ती आत्तापर्यंत करू शकत नव्हती। जो वो अभी तक खा नहीं सकती थी, उनको भी खा सकेगी, क्योंकि राम भक्ति अगर करता है, अगर भगवत भक्ति करता है, तो भी शरीर को रोग तो होता ही है ना।
शरीर को रोग होता है और शरीर वो खा सकती है. अशा प्रकारचं अतिशय गहन हा विषय आहे. त्यावरती पुन्हा पुढच्या वेळेस थोडंसं बोलते की शरीराला रोग होतोय भगवत भजन करणाऱ्या, तर तो शरीराचा रोग म्हणजे ही कर्कटी राक्षसी आहे. तर शरीराला खाते आणि तिचं शरीर खाऊन सुद्धा तिला तृप्ती होत नाही, कारण त्याचा आत्मा त्या शरीरात नसतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर.